त्रिभुवन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे प्रभास हा बेडवरती बसलेला असतो आणि त्याच वेळेला इकडे एका बाजूला नागेश्वर असतो तर दुसऱ्या बाजूला उर्वशी असते. आणि तेव्हा नागेश्वर विचारत असतो की बोल, मी काय विचारतोय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. काही जरी झालं तरी सुद्धा जोपर्यंत तू मला ह्या सर्व गोष्टी सांगत नाहीस तोपर्यंत मी शांत बसणार नाही. बोल, त्या देवकीची आणि अंगदची मुलगी नेमकी कोण आहे? बोल, तू सांगणार आहेस की नाही? हे सगळं काही आता इकडे तो बोलत असतो. ह्या सर्व काही गोष्टी बोलत असताना आता तेवढ्यातच इकडे रुद्र आणि गिरिजा आलेले असतात. रुद्र आणि गिरिजा आल्याबरोबर इकडे ते म्हणत असतात, काय चालले आबासाहेब? तुम्ही कोणाचा आणि कसला पत्ता इकडे त्यांना विचारताय? काय झालेला आहे? बोला ना, सांगा ना. कोणाचा पत्ता तुम्ही इथे विचारत आहात? आणि असं काय आहे एवढं की तुम्ही त्यांना त्या सर्व गोष्टी विचारत आहात? त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता नागेश्वर म्हणत असतो, नाही नाही, तसं नाही आहे चिरंजीव. आता ही खूप जुनी आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. हो, तेच तर मी तुम्हाला विचारतोय. सांगा ना, नेमकं असं काय आहे की तुम्ही ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांना अशा पद्धतीने विचारताय? आणि नेमकं काय आहे? कशाबद्दल ह्या सर्व गोष्टी तुम्ही विचारतायत? आणि तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, खूप वर्षापूर्वी इकडे ना जो प्रभास आहे ना, त्या प्रभासची ही अवस्था कोणीतरी केली होती आणि त्यामुळे तीच गोष्ट इकडे मी त्याला विचारत आहे, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे गिरीजाच्या लक्षात येतं की बहुतेक ना ह्यांनी कोणाला काही सांगू नये म्हणून ह्या सर्व गोष्टी ह्यांच्या सुरू असाव्यात कदाचित, आणि त्याचमुळे हे यांना खोदून खोदून हे सर्व काही विचारण्याचा प्रयत्न करत आहेत, असं गिरिजाच्या पटकन लक्षात येतं. तेव्हा लगेच आता रुद्र म्हणत असतो, काय सांगताय काय तुम्ही? म्हणजे इथे प्रभास काकांची अवस्था कोणी केली हे त्यांना माहिती आणि ते तीच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होते. कोणी केली? कोणी केली इथे ह्यांची ही अवस्था? सांगा ना, कोणी केली? असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना नागेश्वर म्हणत असतो, तेच तर चिरंजीव, मी त्याच गोष्टी इथे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. ज्याने कुणी ह्याची ही अवस्था केली ना, त्याला मात्र मी अजिबात काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे आता सोडणार नाहीये, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, नाही नाही, आपण त्याला शोधायचंच आहे. प्रभास काका, सांगा, कोणी तुमची ही अवस्था केलेली आहे? असं आता इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे प्रभास काहीच बोलत नसतो. पण त्याच वेळेला आता हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो रुद्र मात्र विचारण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. आणि रुद्र विचारण्याचा पूर्ण प्रयत्न केल्यानंतर आता लगेचच तो म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर इकडे प्रभास काका, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आत्ता तुम्हाला आरामाची फार गरज आहे ना, कारण प्रभासला तेवढ्यातच ठसका लागलेला असतो. आणि प्रभासला ठसका लागल्यानंतर इकडे लगेचच तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. काही जरी झालं ना तरी सुद्धा इकडे हे सगळं मी शोधून काढेल. पण आत्ता तुम्हाला आराम करणं फार गरजेचं आहे. आता जोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही आणि जोपर्यंत तुम्ही ह्या सर्व गोष्टी मला स्वतःहून सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत मी इथे तुमच्यासोबत तुमच्या जवळच असणार आहे. हे घ्या, थोडंसं पाणी पिऊन थोडंसं खाऊन घ्या बरं. हे थोडंसं खाल्लं ना तर मग तुम्हाला नक्कीच बरं वाटेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे नागेश्वर आणि त्याचबरोबर उर्वशी हे दोघेही जण म्हणत असतात की नाही, आता रुद्रने हे सगळं काही केलं आहे म्हटल्यावर आता तो काही आता रिकामं सोडणार नाही आहे. आणि रिकामं सोडणार नाही म्हटल्यावर आपल्याला जरा काळजीच घेतली पाहिजे त्या सर्व गोष्टीची, आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकदा लक्षात सुद्धा ठेवल्या पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती लोक बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही प्रभास आहे तो म्हणत असतो, रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा, माझं थोडंसं तुम्ही ऐकून घ्या ना, मला तुम्हा दोघांना सुद्धा काहीतरी सांगायचं आहे, असं ती लोक बोलत असतात. काय सांगायचं आहे? असं बोलल्यानंतर लगेचच आता इकडे प्रभास म्हणत असतो, तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मला तुम्हा दोघांना सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे.
हो, पण तेच तर विचारतोय. नेमकं काय सांगायचंय आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय ते सुद्धा इकडे आता तो विचारत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की प्रभास म्हणत असतो, खरं पाहायला गेलं ना तर मला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पण तेव्हा लगेच आता इकडे रुद्र म्हणत असतो, नाही, अजिबातच नाही. तुम्ही आत्ता ही जी काही गोष्ट आहे ना, ती गोष्ट इथे मला अजिबातच आत्ता ह्या वेळेला सांगायची नाही आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता शांत बसणार आहात, कारण आत्ता ही गोष्ट सांगणं काही तेवढं गरजेचं नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच आपण इकडे पाहतो की जो काही आपला रुद्र आहे तो म्हणत असतो, हो, तुम्हाला ह्या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या तुम्ही नंतर सुद्धा सांगू शकता, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता आपण पाहतो की रुद्रला एक कॉल आलेला असतो. रुद्र बाहेर फोनवर बोलण्यासाठी जातो आणि रुद्र बाहेर फोनवर बोलण्यासाठी गेल्यानंतर लगेचच आता इकडे गिरिजा सुद्धा त्याच्या पाठी जात असते. पण तेवढ्यात प्रभास गिरिजाला थांबवतो आणि म्हणत असतो, ऐक ना गिरिजा, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. त्याच वेळेला इकडे गिरिजा म्हणते, मी नंतर ऐकते तुमचं, असं म्हणून ती बाहेर निघून जाते. आता ती सुद्धा बाहेर निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे गिरिजाच्या हातामध्ये एक डिश असते आणि ती डिश तिच्याकडून खाली पडते. आता ती डिश तिच्याकडून खाली पडल्यानंतर लगेचच जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, काय हे गिरिजा, असं म्हटल्यानंतर आता दोघांचंही डोकं एकमेकांच्या डोक्याला लागतं आणि त्यानंतर गिरिजा मात्र पुन्हा एकदा जे काही डोकं आहे ते जो आपला रुद्र आहे त्याला पुन्हा एकदा ते डोकं मारण्याचा प्रयत्न करत असते. आता पुन्हा एकदा डोकं मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती म्हणजे की गिरिजा बाजूला होत असतानाच जे गिरिजाचं मंगळसूत्र आहे ते मंगळसूत्र मात्र इकडे आता जो रुद्र आहे त्या रुद्रच्या शर्टच्या बटनमध्ये अडकलं जातं आणि त्याच्या शर्टच्या बटनमध्ये अडकल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की ते दोघेही जण ते मंगळसूत्र सोडवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत असतात. पण मंगळसूत्र सोडवत असताना मात्र त्यांना काही केल्या यश मिळत नाही आणि रुद्र म्हणत असतो, एक मिनिट गिरिजा, थोडंसं सावकाश, आपल्याला जरा हळुवारपणे हे सोडावं लागेल. त्याच वेळेला गिरिजा म्हणत असते, बघा ना रुद्र, हे कशा पद्धतीने अडकलोय तेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते आणि हळूहळू दोघेही जण ते मंगळसूत्र काढत असतात. आता रुद्र जो आहे तो मात्र गिरिजाकडे पाहतच असतो आणि रुद्र गिरिजाकडे पाहत असताना लगेचच आता आपण पाहतो तर काय, तिथे मध्येच ह्या दोघांच्या सावी आलेली असते आणि दोघांच्याही मध्ये सावी आल्याबरोबर लगेचच इकडे ती येते आणि तीच इथे ते मंगळसूत्र जे आहे ते मंगळसूत्र लगेचच आता ती बाजूला काढत असते आणि ते मंगळसूत्र बाजूला काढल्यानंतर इकडे दोघी जण त्या सावीकडे रागानेच पाहत असतात. तेव्हा ती म्हणत असते, काय चाललंय तुझं हे, तुला कोणी सांगितलं हे मंगळसूत्र काढण्याचं? अगं आम्ही काढलं असतं ना हे मंगळसूत्र. तेव्हा लगेच सावी म्हणत असते, अगं हो, तुम्ही हे मंगळसूत्र काढलं असतं, पण त्याचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जर मंगळसूत्र तुम्ही दोघांनी काढलं असतं तर ते वाढल्याची शक्यता असते आणि तो अपशकुन झाला असता. आणि त्याच वेळेला ती असंही म्हणत असते की हे बघ, मी हे मंगळसूत्र का काढलेलं आहे तर फक्त आणि फक्त काही त्रास व्हायला नको वगैरे आणि ते वाढू नये म्हणून हे मंगळसूत्र मी काढलेलं आहे, बस, याच्या पलीकडे काहीच नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच इकडे गिरिजा म्हणत असते, हो ते सगळं ठीक आहे, पण मला मात्र हे अजिबातच आवडलेलं नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण इकडे पाहतो तर काय, इकडे सावी म्हणत असते, मला माहिती रुद्र, खरं तर इकडे ना तुला मी अजिबातच आवडत नाहीये, पण मला एक गोष्ट तुला विचारायची आहे, सांगायची आहे. तेव्हा इकडे आता तो म्हणत असतो, बोल ना. हे बघ, मला कळतंय माझ्यावर तुझा आणि गिरिजाचा फार राग आहे, पण प्लीज मला थोडंसं समजून घे ना. म्हणजे बघ ना, आता मी काय म्हणते ते, आपण पुन्हा एकदा मैत्री करू शकतो का? मी तुला मैत्रीसाठी विचारत आहे. त्याच वेळेला आता इकडे रुद्र म्हणत असतो, अगं सावी, असं काय करतेस? आपण तर पहिल्यापासूनच मित्र आहोत, मग तू आता ही मैत्री आणि हे सगळं काही विचारण्याची काहीच गरज नाहीये.
त्याच वेळेला इकडे गिरिजाला हे सगळं काही थोडंसं विचित्रच वाटत असतं. ती विचार करते, ही अशी का बोलते, म्हणजे हे सगळं काही काय आहे, आणि ह्या पद्धतीने ही अशी बोलते की जसं काही काही घडलेलंच नाही आणि काही हेच नाही आहे, हिच्यावर तर माझा अजिबात विश्वास नाही आहे आणि ही बदलली हे तर अजिबातच शक्य नाही आहे, असं गिरिजाला वाटत असतं. त्याच वेळेला इकडे आता जो काही नागेश्वर आहे, तो नागेश्वर इकडे गेलेला असतो आणि तो नागेश्वर इकडे म्हणजेच की जो काही आपली देवकी आहे, देवकीकडे जातो आणि देवकीकडे गेल्यानंतर इकडे आता तो देवकीला इथे पेढा घेऊन आलेला असतो आणि तो तिला भरवत असतो. तो म्हणत असतो, देवकी देवकी, हा पेढा तुला खायचा आहे, तुला तोंड गोड करायचं आहे, म्हणून तो तिच्या तोंडातच पेढा भरवत असतो. पण देवकी मात्र तो पेढा खाण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते. ती म्हणत असते, नाही, काही जरी झालं तरी सुद्धा हा पेढा मला नाही खायचा आहे, बाजूला हो नागेश्वर, बाजूला हो. तेव्हा तो म्हणत असतो, अगं असं काय करतेस, हा पेढा आणि माझ्या आनंदात तुला सहभागी व्हायचं नाही आहे का, अगं आनंदाची गोष्ट आहे. त्याच वेळेला आता इकडे देवकी विचार करते असते, बापरे, ह्याला काय माझी मुलगी सापडली की काय, आणि म्हणूनच हा असा करायला लागलेला आहे की काय, असा सुद्धा आता इकडे तो विचार करत असतो. पण तेवढ्यातच हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की नागेश्वर म्हणत असतो, अगं तुझी पोरगी कुणाकडे आहे आणि कुणाकडे ठेवलेली आहे ही गोष्ट मला आता समजली आहे. म्हणजे जो काही प्रभास आहे ना, त्या प्रभासला आता शुद्ध आलेली आहे आणि तो प्रभास आता लवकरच मला तुझ्या पोरीचा पत्ता सांगणार आहे. मग एकदा का त्या प्रभासने तुझ्या पोरीचा पत्ता सांगितला की मग सगळी जी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी इथे आता कोणाच्या नावावर होणार आहे, तर ती सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेणार आहे. आता त्याच वेळेला इकडे लगेचच जी काही देवकी आहे ती विचार करते, नाही नाही नाही, काही जरी झालं ना तरी सुद्धा आता प्रभासलाच माहिती माझी लेक कुठे आहे. मग आता प्रभासने जर ह्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या तर फारच विचित्र सगळं काही होऊ शकतं, असा आता इकडे ती विचार करत असते. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्याबरोबर इकडे आपण पाहतो की नागेश्वर अक्षरशः खुनशी हसत असतो आणि नागेश्वर खुनशी हसल्यानंतर इकडे देवकीला अजूनच फार जास्त टेन्शन येऊ लागलेलं असतं. ती पुन्हा एकदा विचार करत असते की ह्या नागेश्वरच्या हाती माझी पोरगी लागायला नको. त्याच वेळेला नागेश्वर तिला म्हणत असतो, आता आता तू कितीही कितीही तोंड उघड किंवा नको उघडूस, कारण आता इकडे प्रभास हा शुद्धीत आलेला आहे आणि प्रभास शुद्धीत आल्यामुळे आता काही जरी झालं ना तरी सुद्धा आम्हाला पाहिजे त्याच गोष्टी ते होणार आहेत, आम्ही त्याच पद्धतीने हे सगळं काही करून घेणार आहोत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला गिरीजा विचार करत असते. तिला भेटायला आपली विशाखा आलेली असते, पण तिचं मात्र तिच्याकडे लक्षच नसतं. त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की ती म्हणत असते, अगं तुझं लक्ष कुठे आहे, काय करतेस तू. आता इकडे ती म्हणत असते, मला कळत नाही ग मी काय करते आणि काय नाही ते. तुला एक गोष्ट सांगू का, मला ना सावीचं वागणं पटतच नाही आहे, म्हणजे मला नाही समजलं तुला काय वागणं आणि कसलं वागणं पटत नाही ते. त्यावर ती म्हणत असते, आज तुला काय सांगू, विशाखाची बडबड दुसरी सुरू असते तर इकडे गिरिजाचं वेगळंच काहीसं सुरू असतं. तेव्हा विशाखा तिला म्हणते, तुझं काय चाललंय लक्षात तरी येतंय का, तू अशी का बोलतेस आणि मी तुला काय बोलते आणि तू काय बोलतेस, कशामुळे तुझं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष नाही. तेव्हा ती म्हणत असते, नाही ग कळत मला, आज ना सावी माझ्यासोबत कशी वागली, म्हणजे झालेला सगळा प्रकार ती सांगते. आम्हा दोघांचं मंगळसूत्र इथे एकमेकांच्या ह्याच्यामध्ये अडकलं होतं, म्हणजे माझं मंगळसूत्र रुद्रच्या बटनमध्ये अडकलं होतं आणि माझं मंगळसूत्र रुद्रच्या बटनमध्ये अडकल्यानंतर तिथे सावी आली आणि सावीने येऊन ते मंगळसूत्र वेगळं केलं. ते ठीकच आहे, तिने ते मंगळसूत्र वेगळं केलं, पण त्यानंतर काय झालं, त्यानंतर ती म्हणत असते, त्यानंतर मात्र तिने रुद्रसमोर इथे मैत्रीचा हात पुढे केलाय आणि मला हीच गोष्ट पटत नाही आहे ग. इथे सावी आणि रुद्र जेव्हा जेव्हा समोरासमोर एकत्र असतात ना, त्या वेळेला मला ती गोष्ट इथे पटतच नाही, किंवा काही जरी झालं ना इकडे मला हे सगळं सहनच होत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा विशाखा म्हणत असते, अच्छा म्हणजे असं आहे, तर म्हणजे बहुतेक जलस होतंय ना तुला, असं आता इथे ती बोलत असते. असं नाही ग काही, पण तरीसुद्धा मला समजत नाही नेमकं काय होतंय आणि काय नाही ते. ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्यानंतर ती म्हणत असते, अगं असू दे ना,
त्या सावीचं एवढं काय तू मनावर घेतेस आणि त्या सावीसाठी एवढ्या सगळ्या गोष्टी तुला एवढे मनावर घेऊन हे सगळं करण्याची अजिबातच गरज नाही. दे सोडून, एवढा कसला आणि कशाचा विचार करतेस ग, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आपण इकडे पाहतो की गिरीजा मात्र फार टेन्शनमध्ये असते. आता सगळेजण संध्याकाळी जेवायला बसलेले असतात आणि सगळेजण संध्याकाळी जेवायला बसल्यानंतर लगेचच आता इकडे नागेश्वर फोनवरती बोलत आलेला असतो. गिरिजाने नेहमीप्रमाणेच सर्वांना इकडे आता जेवणासाठी ताटं वाढलेली असतात आणि सगळेजण बसलेले असतात. आता नागेश्वरचं ताटाकडे अजिबातच लक्ष नसतं. तो येतो आणि ताटावर बसतो. इकडे सावी जेवत असते, उर्वशी, रुद्र हे तिघेही जण जेवत असतात आणि इकडे वासंतीच्या ताटामध्ये सुद्धा जेवण वाढलेलं असतं. आता गिरिजा काहीतरी किचनमध्ये आणायला जाते. त्याच वेळेस नागेश्वर जेवत असताना त्याला फार मोठा ठसका लागतो आणि ठसका लागल्यानंतर त्याला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी समजतच नसतात. हे सगळं काही काय होतंय हे सगळं काही समजत नसतं, कारण त्याच्या ताटामध्ये वेगळीच भाजी आलेली असते. ज्या भाजीची त्याला फार ॲलर्जी आहे किंवा ती भाजी त्याला इकडे सहन होत नाही अशी भाजी त्याच्या ताटामध्ये आलेली असते आणि त्यामुळेच इकडे आता त्याला ठसका लागलेला असतो. आता त्याला ठसका लागल्यानंतर इकडे उर्वशी जी आहे ती त्याच्या ताटाकडे पाहते आणि म्हणत असते, ही भाजी इकडे आबासाहेबांना, दादासाहेबांना जमत नाही. मग ही भाजी इकडे ताटामध्ये नेमकी कोणी टाकली, हे कसं शक्य आहे? कोण पडले एवढ्या ह्या सगळ्या काही गोष्टीमध्ये? बोल ना, कोणी केलं हे सगळं? तेव्हा गिरिजा म्हणत असते, मला आईसाहेबांनी सांगितलेलं की आबासाहेबांना ही भाजी चालत नाहीये. मग मी त्यांच्या ताटामध्ये ही भाजी वाढलीच नव्हती. ही भाजी तर आईच्या ताटामध्ये होती. मग ही भाजी इकडे कशी आली असा गिरिजा विचार करत असते. त्याच वेळेला आता मात्र इकडे जो काही आपला हा आहे म्हणजेच जो आपला रुद्र आहे तो इकडे जी गिरिजा आहे तिच्यावरती फारच ओरडत असतो. तो म्हणत असतो, गिरिजा इकडे मी आबासाहेबांबद्दल ही जी काही तुम्ही चूक करताय ना ती अजिबातच सहन करून घेणार नाही. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो रुद्र, मला तुमचं सगळं काही समजतंय, पण मला माहिती ना, आईने मला सांगितलं होतं की इकडे आबासाहेबांना ह्या भाजीची ॲलर्जी आहे, तर मग मी ती भाजी त्यांना कशी बरं देईल? शक्यच नाही आहे. रुद्र, माझ्यावर विश्वास ठेवा, मी त्यांना ती भाजी दिलेली नाही आहे. पण आता रुद्र इथे चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, मी सगळं काही सहन करेल गिरिजा, पण आबासाहेबांच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबातच सहन करणार नाही, असं स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं आणि तो गिरिजावर ओरडलेला असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढेच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता आपण पाहतो की इथे वासंती मंदिरात जाऊन आलेली असते आणि तिच्या हातामध्ये प्रसाद असतो आणि ती गिरिजाला देत असते. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि तो म्हणत असतो, आई साहेब थांबा, हा जो काही प्रसाद आहे ना तो मीच माझ्या स्वतःच्या हाताने गिरिजाला इकडे भरवतो. मी एकदा का हा प्रसाद इकडे गिरिजाला भरवला ना तर मग बघा त्या कशा खात आहेत. तेव्हा आता इकडे लगेचच वासंती म्हणत असते, बरं बाबा, आता उगाचच तुम्हा दोघा नवरा बायकोच्या मध्ये मी कशाला बोलतीये असं म्हणून आता इकडे रुद्र गिरिजेच्या समोर जातो आणि स्वतःच्या हातानेच इकडे आता प्रसाद भरून जो काही राग रुसवा आहे तो सगळा काही इकडे त्याने घालवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता दुसऱ्या बाजूला दोघेही जण फार खुश असतात. तर आता जी काही गिरिजा आहे तिला जो प्रभास आहे, प्रभासला काय सत्य माहिती आहे ते सगळं काही विचारायचं असतं आणि त्या सगळ्या गोष्टी विचारल्यानंतर इकडे ती लगेचच आता जो प्रभास आहे त्याच्याकडे ते जात असते आणि त्याच्याकडे गेल्यानंतर त्याला विचारण्याचा प्रयत्न करते. आता देवीच्या मंदिरामध्ये जाते आणि देवीच्या मंदिरामध्ये जाऊन इकडे ती देवीकडे म्हणत असते, इकडे त्या मावशी आहेत ना, त्या मावशींना मी एक शब्द दिला होता की त्यांची मुलगी शोधण्यासाठी मी मदत करेल म्हणून, पण मला कळत नाही मी कशी मदत करू आणि काय करू. आई देवी अंबाबाई, मी तुझ्या साक्षीने हे सगळं काही केलं होतं, पण आता मात्र मला कळेना की मी काय करावं आणि काय नाही. आता मंदिरामधून आल्यानंतर इकडे प्रभासला प्रसाद देण्यासाठी गिरिजा सुद्धा खोलीत जाते. आता तिथे गेल्यानंतर ती विचारत असते, सांगा ना प्रभास काका, तुम्हाला मला काय सांगायचं होतं? आणि त्याच वेळेला इकडे आता तो म्हणत असतो, अगं ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण तू आहेस आणि तुलाच मला देवकीने माझ्याकडे सांभाळायला दिलं होतं वासंतीच्या मदतीने आणि ती तूच आहेस हे मला तुला सांगायचं आहे. हा नागोबा जो आहे ना तो ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसलेला आहे, असं इकडे ती बोलते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे नागेश्वर आलेला असतो आणि नागेश्वर आल्याबरोबर इकडे आता तो गिरिजावर तलवार चालवतो आणि त्याच वेळेला प्रभास मात्र खूपच जोरामध्ये ओरडत असतो. आता प्रेक्षकांनो, हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे का हे एक स्वप्न आहे का आणखी काही आहे का हे बहुतेक प्रभासला पडलेलं
स्वप्नच असू शकतं आणि त्याने आतापर्यंत तरी गिरिजाला सांगितलेलं नसेल, कारण जर गिरिजाला सांगितलं तर मात्र खूपच मोठा इथे हे सगळं काही होऊ शकतं असं त्याला वाटलेलं असेल. पण आता नागेश्वर कसा आहे हे सुद्धा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत पाहत